दिवाळी सणाच्या आनंदात पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळ मुरुडच्या वतीने आनंदाचे शिंपण करण्यात आले। आपला आनंद गरीब आदिवासी बांधव आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसोबत वाटला। या दोन्ही ठिकाणी जाऊन फराळ वाटप केला। विहूर येथील आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले। मुरुड येथील समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारक यांनी स्थापन केलेल्या पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच भाग ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व जवळपासच्या विहूर येथील आदिवासी बांधवांना मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांच्या पुढाकारातून दिवाळी फराळ वाटप करण्यात आले। आदिवासी वाडीतील मुलांची दिवाळी गोड झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानिक बांधवांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी पद्मदुर्ग मंडळ अध्यक्ष अरविंद गायकर, उपाध्यक्ष दिव्या सतविडकर, सचिव शैलेश वारेकर, सहसचिव दिवेश बोर्डे, दीपक जोशी, दुर्वांकुर बोर्डे, इम्तियाज शादाब, संतोष मयेकर, सदस्य तसेच ग्रामीण रुग्णालयातील लिपिक ओंकार कोरमरकर, परिचारिका, स्टाफ आणि आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते। मी अरविंद गायकर, पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळ यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे दिवाळीचा फराळ हा आम्ही आदिवासी वाडीवरती त्यांच्या कुटुंबासह आम्ही साजरे करत असतो। दिवाळी यावर्षी सुद्धा आम्ही आलो आहोत। सगळेजण बसलेले तुम्ही बघत आहात, हे सगळे महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही यांच्यासोबत दिवाळी साजरी करतो। याच्या व्यतिरिक्त आज आम्ही पहिले हॉस्पिटल म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही पहिले सर्व रुग्णांना फराळाचं वाटप आणि त्यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी केली। आता आम्ही या आदिवासी वाडीवरती दिवाळी साजरी करत आहोत। यापुढेही, आजही आणि यापुढेही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।